साहेब काय सांगाल, ज्या पद्धतीनं पुन्हा महिला पुरुष सगळे मतदार आपल्याला पाहण्यासाठी, आपल्याला हात दाखवून अभिवादन करण्यासाठी बाल्कनीमध्ये आणि रस्त्याच्या दुतर्फा दिसत आहेत, काय कशी वाटते ही भावना आपल्याला? असं आहे की दक्षिण पश्चिम नागपूर माझा परिवार आहे. 5 वेळा लोकांनी मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. त्यांचं प्रेम हे सातत्याने माझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच त्यांचा आशीर्वाद घेतोय. 6व्यांदा पुन्हा निवडून दिलं. देवेंद्रजी, आपला परिवार आहे, आपल्या भावना आहेत, हे खरं आहे, पण त्याच वेळेला सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे. आपल्या सुरक्षेला स्पेसिफिक इंटेलिजन्स इनपुट्स नंतर वाढवण्यात आलेलं आहे. अशा वेळी आता आम्ही बघितलं की आपण आपल्या पोलिसांना सुद्धा सांगितलं की थोडं आपण मागे राहा, माझ्या आणि जनतेच्या मध्ये येऊ नका. काय कारण आहे? म्हणजे थोडं सुरक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे असं वाटत नाही का आपल्याला? सुरक्षेकडे लक्ष दिलंच पाहिजे, पण एवढी सुरक्षा नको की माझ्या जनतेशी माझं नातं तुटेल. त्यामुळे जनतेशी माझं नातं महत्वाचं, त्यानंतर सुरक्षा महत्वाची आहे. मी स्वतः देखील लक्ष ठेवून असतो, पूर्णपणे सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र जर जनतेशी नातं तुटत असेल तर अशी सुरक्षा कामाची नाही. आपण नातं जोडण्याची भाषा करताय, पण एकीकडे वेगवेगळ्या जातीमध्ये विभागून तसं बोलण्याची राजकीय भाषा यावेळेस जास्त निवडणुकीत दिसत आहे. राजकीय प्रचारामध्ये एक जातीगत भावना समोर आणण्यात येत आहे आणि हे सगळं जे काही चालू आहे, वेदना होत नाही आपल्याला हे सगळं बघून. आपण एकीकडे एक है तो सेफ आहे म्हणत असताना दुसरीकडे हे तोडातोडीचं चाललंय जे काही आहे, काय वाटतं? काँग्रेस पार्टीचा एकच अजेंडा आहे, समाजाला जातीमध्ये समाजामध्ये विभाजित करा आणि आपली पोळी भाजा. पण आम्ही आता संदेश दिलेला आहे, एक रहा क्योंकि एक है तो सेफ. आणखी एक महत्वाचं असं विचारतोय की ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे, निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करायचं नाही असं ठरवलंय, आपल्याला वाटतं याचा फायदा महाविकास आघाडीला होईल? मला असं वाटत नाही की त्याचा काही फायदा होईल. तो त्यांचा निर्णय होता, त्यांनी लढवायचं ठरवलं, आता न लढवायचं ठरवलं. मला असं वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यांनी निर्णय घेतला. देवेंद्रजी, आम्हाला माहिती आहे जातीगत हे जे विषय आहेत त्या विषयावर बोलणं थोडं तुम्हाला अवघड वाटतं, तुम्ही संकोच करता, पण एक प्रश्न आणखी असा विचारावा असं वाटतो की तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता त्याच वेळेला भोग मोर्चे निघाले, शांती मोर्चे निघाले आणि परत तुम्ही जेव्हा सत्तेत आला तेव्हा हे सगळे उपोषण सुरू झाले. मधला 2.5 वर्षांचा काळ हे सगळं शांत होतं. काय वाटतं आपल्याला राजकारण याच्या मागे? मला असं वाटतं की या सगळ्याचं उत्तर हे 20 तारखेला आपल्याला मिळेल. देवेंद्रजी, निवडणुकीत काय आपण सगळं पूर्ण महाराष्ट्र बघतोय, काय आपलं प्रेडिक्शन आहे, काय अंदाज आहे आणि निवडणुकीनंतर कसं चित्र राहील, सत्ता कुणाची? मी एवढंच सांगू शकतो, आम्हाला कम्फर्टेबल मेजॉरिटी मिळेल. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं आपण सकाळी उठून आणि आता आपला रोड शो सुरू झालेला आहे, यानंतर आपला सभा आहे, परत सायंकाळी आपण मुंबईमध्ये असणार आहात. आपल्या काही मित्रांशी आम्ही बोललो, ते पण असंच म्हणाले की एवढी एनर्जी कुठून येते याची त्यांना सुद्धा अजून त्याचा उलगडा झालेला नाही. आपण आमच्या प्रेक्षकांना सांगाल का या एनर्जी बद्दल? ही जी जनता दिसते ना, ही जनताच एनर्जी आहे. हॅलो बेटा. खूप खूप धन्यवाद.